भारतामध्ये एक असे मंदिर आहे जिथे देवी स्वतः भक्तांसोबत चालत आलेली होती। एक अशी शक्ती जिचं मूळ स्थान आहे बलुचिस्तान, पाकिस्तान, पण आजही तिची जागृत मूर्ती नाशिक जिल्ह्यात भक्तांच्या नवसाला पावते। आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे देवीने भक्ताला फक्त एक आड घातली होती, मागे वळून पाहू नकोस। पण एका चुकीमुळे देवी कायमची एका ठिकाणी स्थिरावली। आज आपण जाणून घेणार आहोत श्री क्षेत्र हिंगलाज नगर खेडे येथील जागृत आणि रहस्यमय श्री हिंगलाज देवी मातेची संपूर्ण कथा। नमस्कार मित्रांनो, एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेले श्री हिंगलाज माता देवी मंदिरामध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत देवीचा इतिहास, मंदिराची रचना, नवरात्र उत्सव आणि देवी इथे कशी आली याची थरारक कथा। हे भारतातील एकमेव असे मंदिर मानले जाते जे 52 शक्तिपीठांपैकी एक आहे। हे मंदिर शके 1200 मधले असल्याचे सांगितले जाते। मंदिराची रचना साधी असली तरी तिच्या गाभाऱ्यातील हेमाडपंथी बांधकाम आजही इतिहासाची साक्ष देत आहे। देवीची मूर्ती काळ्या पाषाणाला चिटकलेली असून ती अत्यंत जागृत शक्ती मानली जाते। मातेच्या कपाळावर तिसरा डोळा आहे, 4 भुजांमध्ये चंद्र, सूर्य आणि त्रिशूल धारण केलेली माता एका हाताने भक्तांना आशीर्वाद देते, दुसऱ्या गाभाऱ्यातील काचेची नक्षी संपूर्ण मंदिराला वेगळेच दिव्य रूप देत आहे। म्हणून अनेक भक्त याला काच मंदिर देखील म्हणतात। ह्या मंदिरामागची सर्वात रहस्यमय आणि थरारक कथा, पूर्वी देवीचे मूळ स्थान होते बलुचिस्तान, जिथे दूर दूरहून भक्त येत असत। त्या भक्तांमध्ये डोंगरपुरी महाराज नावाचे एक निस्सिम भक्त होते। असे सांगितले जाते की त्यांनी तब्बल 95 वर्ष देवीची वारी केली, पण आता त्यांचं वय झालं होतं, शरीर थकलं होतं। मग त्यांनी देवी समोर एक इच्छा व्यक्त केली, माते, आता तुमचं दर्शन घेण्यासाठी मला इतक्या दूर येणे शक्य नाही, तुम्ही माझ्या सोबत माझ्या गावात चला। डोंगरपुरी महाराजांची निस्सिम भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली, पण तिने एक आड घातली, मी तुझ्या मागे येईल, पण तू जर मागे वळून पाहिले तर मी त्या जागी कायमची ती रावेन। महाराजांनी अट मान्य केली आणि प्रवास सुरू झाला। दोघे अनेक तीर्थक्षेत्र पार पाडत होते। गुजरात मधील कलासर येथे देवी काही काळ थांबली। आजही तिथे देवी निद्रा अवस्थेत असल्याचे मानले जाते। प्रवास करत करत नाशिक जिल्ह्यातील खेडे गावाजवळ पोहोचले। त्यावेळी विनीत नदीला महापूर आलेला होता। डोंगरपुरी महाराज विचारात पडले, आता पुढे कसं जायचं? देवीला विचारायचं म्हणून त्यांनी हलके मागे वळून पाहिले आणि तेवढ्यात एक भव्य दिव्य प्रकाश प्रकट झाला। देवी त्या जागी कायमची स्थिरावली। महाराजांना आपली चूक समजली, मग त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्या ठिकाणी देवीची प्राणप्रतिष्ठा केली आणि अशा प्रकारे श्री हिंगलाज माता खेडे गावात स्थिरावली। डोंगरपुरी महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य देवीच्या सेवेत अर्पण केलं। अखेर अनेक वर्ष सेवा केल्यानंतर त्यांनी आपल्या शिष्यांसोबत संजीवनी समाधी घेतली। आजही विनिता नदी काठी त्यांची समाधी पाहायला मिळते। भक्त मोठ्या श्रद्धेने तिथे दर्शनासाठी येतात। नवरात्र उत्सवात या मंदिराचं स्वरूप पूर्णपणे बदलून जातं। देवीला सुवर्ण सिंहासन, रत्नजडित दागिने आणि सुंदर वस्त्रांनी सजवले जाते। जरीची चुनरी, लापशीचा नैवेद्य, फळ आणि सुगंधित द्रव्यांचे मातेची विशेष पूजा केली जाते। विशेष पूजा म्हणजे माता कुमारिका मानली जाते, म्हणून उत्साहात तिला साडी तर काही वेळे विविध रंगाचे फ्रॉक परिधान केले जाते। अश्विन नवरात्रेत घटस्थापनेनंतर येणाऱ्या पहिला बुधवारी भव्य यात्रा असते। हजारो भाविक महाआरती आणि नवचिंड महायज्ञासाठी येथे हजेरी लावतात। येथील काही माहिती आपण पुजाऱ्यांकडून जाणून घेऊया। नमस्कार, आम्ही हिंगलाज मातेचे पुजारी हर्षद विष्णुपंत पंगे, राहणार हिंगलाज नगर खेडे। हिंगलाज देवी मातेचं मंदिर हिंगलाज नगर याच ठिकाणी स्थित आहे। परंतु या देवीची आख्यायिका अशी आहे की देवी माता पार्वती या देवीचे 52 शक्तिपीठामध्ये ज्या वेळेला विभागन झाले, त्या देवीचा ब्रह्मरंध्र नावाचा जो अवशेष असतो तो हिंगल पर्वतावरती म्हणजे पाकिस्तान बलुचिस्तानच्या सरहद्दीवरती स्थापित झाला। त्या ठिकाणी हिंगोला पर्वत हिंगलाज मातेचं स्थान निर्माण झालं आणि त्या ठिकाणी हिंगलाज मातेचा जन्म झाला। पौष पौर्णिमेचा तो दिवस होता आणि त्या दिवशी देवीचं स्थान तिथे स्थित झालं। परमपूज्य डोंगरपुरीजी महाराजांनी त्या देवीची अखंड तपश्चर्या केली आणि त्या देवीला प्रसन्न करून हिंगलाज नगर या गावामध्ये स्थित केलं, स्थापित केलं। या ठिकाणी आणून त्यांनी देवीची प्राणप्रतिष्ठा केली, देवीला स्थापित केलं। देवी या ठिकाणी श्रावण शुद्ध चतुर्दशीला स्थापन झाली, म्हणून तो दिवस देवीचा वाढदिवस म्हणून जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो। देवी बुधवारच्या दिवशी या ठिकाणी स्थापित झाली, म्हणून नवरात्रातल्या पहिल्या बुधवारीच देवीची महायात्रा या ठिकाणी भरते। देवीचे चैत्र नवरात्र, अश्विन नवरात्र असे 2 मोठे उत्सव या ठिकाणी साजरे होतात। अनेक भक्त देवीच्या दर्शनाला येतात। देवी मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे। ज्यांना पुत्र संतती नसेल अशा लोकांसाठी पुत्र संतती देण्याचा योग या देवीच्या दर्शनाने, पूजनाने आणि अभिषेकाने होत असतो। म्हणून अनेक लोक या
ठिकाणी देवीच्या दर्शनाला येतात। ही देवी कुमारिका अवस्थेत आहे। या देवीला 3 डोळे आहेत, 4 हात आहेत आणि कुमारिका अवस्थेतली ही देवी असल्या कारणाने अष्टमीच्या दिवशी या ठिकाणी कुमारिका पूजन मोठ्या उत्सवात साजरे होते। दर नवरात्रामध्ये या ठिकाणी मोठा यज्ञ याग संपन्न होतो आणि 9 कुमारिकांचं पूजन करून सर्व नवरात्र उत्सव संपन्न होतात। अनेक भाविकांची कुलस्वामिनी आहे, त्यामध्ये गोसावी, भावसार, गिरी, पुरी, सिंधी अशा 15 समाजाची ही कुलदेवता आहे। अशा सर्व समाजाचे लोक आणि गावातले ग्रामस्थ लोक या ठिकाणी येऊन देवीची पूजा अर्चना करतात, देवीची मानमानता करतात, अशी या देवीची आख्यायिका आहे। नमस्कार, आताच आपण जी माहिती ऐकली एक पाऊल मंदिराकडे या YouTube चॅनल वरती जी त्यांनी आता हे प्रकाशित केलाय, या सर्वांनी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करावं आणि ही माहिती आणखी अनेकांपर्यंत पाठवावी आणि सबस्क्राइब करावा। धन्यवाद। माझं नाव कैलास गोसावी, मी नाशिकवरून आलो आणि आम्ही प्रत्येक 2-4 महिन्यांनी इथं दर्शनाला येत असतो हिंगलाज माते। आणि बरेचसे अनुभव असे आहे की इथं आल्यानंतर आपली मनोकामना इच्छा आपली पूर्ण होतेच। आम्ही तसं कायम येतो इथं। बरेच अनुभव आहे असे की जसं इथं येऊन आईला सांगितलं की माझी अशी इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि कर आई अशी इच्छा पूर्ण, 100% आमची इच्छा अशी पूर्ण होते। आतापर्यंत सगळे चांगलेच अनुभव आहे। खरंच भक्ती, श्रद्धा आणि चमत्कार यांचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा तरी हिंगलाज माता देवी मंदिराला भेट द्या। जर तुम्हाला या मंदिराची माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट मध्ये जय हिंगलाज माता नक्की लिहा आणि अशाच रहस्यमय आणि ऐतिहासिक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका। धन्यवाद।